नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, जर एखादी स्त्री तुमच्यावरती प्रेम करत असेल तर मित्रांनो, जर ते प्रेम खोटं असेल तर ती लक्षणे कोणती असतात तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे. मित्रांनो, जर ती व्यक्ती सतत तुम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर मित्रांनो, तुमच्यावर दबाव टाकत असेल, तुमच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास तुम्हाला भाग पाडत असेल मित्रांनो, तर समजून जा की ती व्यक्ती हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्या खोट्या प्रेमाचं हे लक्षण आहे. लहान सहान गोष्टींवरती रागराग करणे, मित्रांनो भांडण करणे, काही ना काही कारणं काढून भांडण करणे, तर हे खोट्याच प्रेमाचं लक्षण आहे. नंबर 2, मित्रांनो फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढणे. जर ती व्यक्ती तुम्हाला फक्त त्या व्यक्तीला तुमच्याकडं काही काम असेल किंवा तुमची काही गरज असेल तेव्हाच ती व्यक्ती तुमची आठवण काढत असेल, काही काम करून घ्यायचं असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडे येत असेल, तिला मदतीची गरज असेल तेव्हाच ती संपर्क करत असेल, तर मित्रांनो तुमच्याकडे लक्षही बाकी इतर वेळी ती देत नसेल तर समजून जा की ते प्रेम खोटं आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ न देणे. जर ती व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवायचं टाळत असेल आणि तुम्ही विचारलं की वेळ नाही आहे का, तर हां बिझी आहे असे बहाणे देत असेल, तर वास्तवात पाहता आपल्याला मित्रांबरोबर किंवा दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवत असेल तर मित्रांनो, हे तुमच्या बाबतीत वेळ न देणे असेल तर खोट्या प्रेमाचं लक्षण आहे. खरं प्रेम असेल तर दोघांमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. तुमच्यासोबत वेळ घालवायला नकार मिळत असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवताना काहीही न सांगता असेल मित्रांनो, तर नातं खोटंच आहे. खूप चांगलं वागणं. जर त्याचं खोटं उघड झालं किंवा त्याचं खोटं तुमच्यासमोर येण्याची शक्यता होती तर तुमच्यासोबत ती व्यक्ती अचानक खूप चांगलं वागेल, तुम्हाला भावनिक बोलून फसवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, तुमचं काम असं असावं की तुम्ही त्यांच्या वागण्याचं कारण जाणून घ्यायला हवं आणि त्याच्या मागची खरी परिस्थिती नक्की ओळखावी. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला खोट्या प्रेमाची लक्षणं नक्कीच समजली असतील आणि ती आता तुम्हाला ओळखता देखील येतील. मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे इग्नोर करणं, खोटं बोलणं, प्रत्येक गोष्टीसाठी बहाणे बनवणं, वेळ न देणं, गरजेच्या वेळी आठवण काढणं, तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं, ही सगळी खोट्या प्रेमाची लक्षणं आहेत. ही लक्षणं तुमच्या पार्टनरमध्ये तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच प्रेम खोटं आहे, समजून जा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो, चॅनलशी असेच कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.